जय जय रघुवीर समर्थ। काट्यांवर चालणारा माणूस लवकर आपल्या स्वप्नांपर्यंत पोहोचतो, हे त्रिवार सत्य आहे। अहंकाराने आंधळ्या झालेल्या माणसाला ना त्याच्या चुका दिसतात, ना दुसऱ्यांच्या चांगल्या गोष्टी दिसतात। मित्रांनो, जेव्हा तुम्ही प्रेमामध्ये एका व्यक्तीपासून धोका खाल, तेव्हा तुम्ही देखील पैशांवर प्रेम करायला लागाल। माझी आत्ताची जी परिस्थिती आहे ती एक ना एक दिवस नक्कीच बदलणार आहे, पण तोपर्यंत काही लोक माझ्या नजरेतून उतरणार आहेत। मित्रांनो, अपमान करणं हे स्वभावात असू शकतं, पण सन्मान करणं हे संस्कारातच असावं लागतं। जे दाखवू शकत नाहीत ते दुःख कसलं, आणि जे आपलं दुःख समजू शकत नाहीत ते साथीदार कसले। दुःख काय असतं हे त्यांनाच विचारा, जे त्यांच्या आनंदासाठी स्वतःहून दूर झाले आहेत। मित्रांनो, सांगण्यासारखं तर खूप काही आहे, पण आता कोणाला सांगायचं मन करत नाही। जी लोक सर्वांना साथ देत असतात तीच लोक नेहमी एकटी पडतात। तलवारीने झालेले वार एक वेळ मिटून जातील, पण शब्दांनी झालेले वार कधीच मिटत नाही। त्यामुळे मित्रांनो, आपल्या शब्दाला धार नाही तर आधार हवा। हे जीवन आहे, एक ना एक दिवस सगळ्यांना जायचं आहे। शेवटी टेबलावर आपला फोटो आणि खुर्ची हे रिकामीच असणार आहे। त्यामुळे मित्रांनो, माणसाने चालू वेळेवर कधीच घमंड करू नये, कारण वेळ ही कधीही बदलू शकते। अशा व्यक्तीला कधीच विसरू नका। जेव्हा तुम्हाला गरज होती तेव्हा दुनिया बहाणे बनवत होती, पण ती एकच व्यक्ती तुमच्या सोबत होती। मित्रांनो, आयुष्यात बाहेरून कितीही मोठा डोंगर तुटत असला तरी माणसाने आतून खंबीर असायला पाहिजे। देवदूत नाही तर माणूस म्हणून लोकांकडून आशा ठेवा। वाटेत भुंकणाऱ्या प्रत्येक कुत्र्याला दगड मारल्यास तुम्ही तुमच्या स्वप्नांपर्यंत कधीही पोहोचू शकणार नाही। जे तुझे आहे ते कधीच जाणार नाही, आणि जे गेले आहे ते कधीच तुझे नव्हते। मित्रांनो, परिस्थिती कोणतीही असो, तक्रार करण्यापेक्षा आभार मानणे केव्हाही चांगलेच आहे। मित्रांनो, प्रत्येक क्षण आनंदाने जगा, कारण या जगातील माणसं विश्वास ठेवण्याच्या लायकीची नाहीत। संपत्ती ही वारशाने मिळू शकते, पण आपली ओळख ही स्वतःच निर्माण करावी लागते। मित्रांनो, माणूस कधीही अशी लढाई जिंकू शकत नाही ज्या लढाईमध्ये शत्रू स्वतःचाच असतो। किती विचित्र आहोत आपण, सर्वजण आनंदी राहण्यासाठी त्रास करून घेतो। सहन न करणारा मित्र कोणता, आणि समजून न घेणारे नाते कोणते। मुद्दा हा नाही की तुम्ही काळजी का करत नाहीत, तर मुद्दा हा आहे की आम्हाला आशाच का आहे। मित्रांनो, आयुष्य थोडं लांबलं तर मुलं सुद्धा चांगला धडा शिकवतात। कुणाच्या तरी विचारात राहणं आता सोडून दिलंय। आता आपण लोकांवर नाही तर स्वतःवर प्रेम करतो। कोणतेही नाते स्वतःच्या इच्छेने जुळत नसते। तुम्हाला कधी, कुठे, केव्हा भेटवायचे आणि कधी वेगळं करायचं हे फक्त तो परमेश्वरच ठरवत असतो। मित्रांनो, पती पत्नीचे नाते असे असावे की दोघांमध्ये झालेलं भांडण तिसऱ्यालाही कळू नये। तुम्ही महाग आहात आणि आम्ही मौल्यवान आहोत, हा फरक समजून घ्या। विचित्र लोक आहेत, हृदय तोडतात आणि म्हणतात आनंदी रहा। मित्रांनो, माझा अनुभव सांगतो की एक विश्वासू मित्र या 1000 नातेवाईकांपेक्षाही खूप चांगला असतो। वरचा देव जरा मजेत आला तर त्याला व्यंगचित्र बनवतो, आणि त्याने जरा नजर फिरवली
तर त्याला मोहित करतो. मित्रांनो, मी कधीच कोणावर रागावत नाही. फक्त मी माझ्या परमेश्वराशिवाय कुणाकडेच लक्ष देत नाही. आयुष्यात कोण आले हे महत्त्वाचे नाही, तर शेवटपर्यंत कोण टिकले हेच महत्त्वाचे आहे. मला किनारा मिळाला नाही तरी फरक पडत नाही. इतरांना बुडवून कसे पोहायचे हे मला माहीत नाही आणि मला माहीत सुद्धा करून घ्यायचं नाही. मित्रांनो, जेव्हा माणूस आतून तुटतो तेव्हा तो बाहेरून गप्प बसू लागतो. जर तुम्ही स्वतःशी मैत्री करायला शिकलात तर तुम्ही आयुष्यात कधीही एकटे राहणार नाहीत. मित्रांनो, महागाईचा काळ आहे. नफा बघूनच आता नाती जोडली जातात. काही गोष्टी सांगून नव्हे तर स्वतः अनुभवून कळतात. तुमचे दुःख जगासमोर कधीच उघड करू नका, कारण जिथे आधीच जखम आहे तिथेच ते मीठ टाकतील. मित्रांनो, प्रेम जर पक्के असेल तर कितीही मारामारी झाली तरी ते नातं कधीही तुटत नाही, आणि जर असं नसेल तर स्वतःचे देखील परके होतात. जे शिल्लक आहे ते चांगले आहे, जे नंतर होणार आहे ते सर्वोत्तम होणार आहे, आणि जे होतं ते चांगल्यासाठीच होतं, असा विचार करून नेहमी आनंदी राहा. मित्रांनो, तुमची बालिश वृत्ती तुम्हाला जिवंत ठेवते, नाही तर म्हातारपण हे शहाणपणाचं दुसरं नाव आहे. म्हणूनच आयुष्याचा आनंद घ्या. आनंदी राहण्यासाठी एकच तत्व आहे, कोणाकडूनही कशाची अपेक्षा करू नका. मित्रांनो, माणूस सर्व काही विसरतो पण दुखावलेल्यांना कधीच विसरत नाही. अहंकाराने आंधळ्या झालेल्या माणसाला ना स्वतःच्या चुका दिसतात ना दुसऱ्यांच्या चांगल्या गोष्टी दिसतात. ज्यांनी आम्हाला सोबत घेतलं नाही, आता त्यांच्याही पुढं आम्हाला जायचं आहे. मित्रांनो, नाते दिवस आहेत, नाते छंद आहेत. तुमच्या उंचीचा कधीच गर्व करू नका, कारण उंचीवरून पडायला वेळ लागत नाही. जर आयुष्यात दुःख आहे तर एकटेच रडा, कारण आजच्या दुनियेत परमेश्वराशिवाय आणि आपल्या जवळच्या माणसांशिवाय कुणीच आपल्याला जास्त समजून घेत नाही. मित्रांनो, मनातील सगळ्या गोष्टी हलक्या करण्याचं ठिकाण म्हणजेच आपला परमेश्वराशी असलेला संवाद. जीवन जगत असताना एक निष्ठ रहा. दररोज सकाळी उठल्यावर मरणाचे स्मरण कायम मनात ठेवा. मित्रांनो, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा की या जगामध्ये असा कोणच व्यक्ती नाही की तो व्यक्ती पूर्णपणे खुश आहे. सगळ्यांच्याच आयुष्यात दुःख आहे, सगळ्यांनाच टेन्शन आहे. आपला शेवटचा दिवस कधी असेल हे कोणालाच माहीत नाही, आणि शेवटी जे व्हायचं ते तर होऊनच राहतं. मग उगाच चिंता कशाला करायची. वादळ दुःखाचं येतं आणि आयुष्याला बुडवून जातं. पण अशाच वेळी मी ठरवेन, आयुष्यात कितीही दुःख आलं, आयुष्यात कितीही संकट आली तरी मी कधीच खचून जाणार नाही. आयुष्यामध्ये हार कधीच मानणार नाही. मी येणाऱ्या परिस्थितीशी छाती भिडवून लढेन. प्रत्येक संकटांचा मी सामना करायला शिकेन. मी कधीच हारू शकत नाही, कारण हार मानणाऱ्यातली मी कधीच नाही. आता तर मला कसलीच काळजी नाही, कारण माझ्या पाठीशी समर्थ आहेत, आणि समर्थ मला कधीच एकट्याला सोडणार नाहीत. मित्रांनो, या जगात अशी कितीतरी माणसे आहेत ज्यांनी आयुष्याची लढाई एकट्यानेच लढली आहे. आपल्यावर संकटे येतात ती आपल्याला मजबूत करण्यासाठीच येत असतात, आणि ज्या संकटांचा सामना करण्याची हिंमत आपल्यामध्ये असते ती संकटे देव आपल्याला देत असतो. मित्रांनो, कितीही मोठं संकट आलं तेव्हा खचून जाऊ नका.
तर स्वतःला म्हणा की या संकटांचा सामना मी स्वतः करू शकतो. काहीही झालं तरी हार मानू नका. आयुष्य सुंदर आहे, पण हे आयुष्य अजून सुंदर करायचं असेल तर येणाऱ्या संकटांना धैर्याने तोंड द्या आणि मगच आयुष्याचा आनंद बघा. मित्रांनो, जो आज आनंदी नाही तो माणूस कधीही आनंदी होऊ शकत नाही. आणि जो माणूस आज आनंदी राहायला शिकला आहे आणि या क्षणी त्याचे संपूर्ण आयुष्य आनंदाने भरून जाणार आहे. त्यामुळे मित्रांनो, रोज आनंदी राहायला शिका. स्वतःला ओळखायला शिका की तुम्ही कोण आहात. तुम्ही कोण आहात. लोक म्हणतात आनंदी कसं राहायचं. मित्रांनो, आपल्या आयुष्यातील दुःख फक्त आपल्यालाच माहिती असतात. खरं तर तुमची चूक ही आहे की तुम्ही स्वतः तुमच्या दुःखांना घेरत आहात. आता तुम्हाला आनंदाने स्वतःला ओळखण्याची गरज आहे. आता तुम्हाला स्वतःला स्वतःशी ओळखण्याची गरज आहे. कोणत्याही कारणाशिवाय नेहमी आनंदी कसं राहायचं हे अध्यात्म आपल्याला शिकवतं. मित्रांनो, इतर कोणत्याही मनुष्याशिवाय किंवा बाहेरच्या इतर कोणत्याही आनंदाशिवाय स्वतःला आनंदी कसं ठेवावं हे स्वतःच्या शक्तींना जाणून द्या. आपली परिस्थिती कशीही असो, पण त्या परिस्थितीमध्ये स्वतःला ओळखायला शिका. मित्रांनो, तुम्हाला जीवनामध्ये जे हवे आहे ते तुम्ही मिळवू शकता. पण माझ्या आयुष्यात फक्त दुःखच लिहिले आहे असा जर विचार आपण करत राहिलो तर दुःखातून आपण कधीच बाहेर पडू शकणार नाही. आणि जर तुम्ही प्रत्येक दुःखावर मात करू शकलात किंवा मी प्रत्येक दुःखावर मात करू शकतो असा विश्वास जर तुम्ही तुमच्या मनात जागृत केला असेल तर मित्रांनो, तुमच्या आयुष्यात कोणतेही दुःख टिकू शकणार नाही. समर्थ म्हणतात, जीवन आणि जेवण सगळा पोटासाठीचा खेळ आहे. कुणी उपाशी तर कुणी तुपाशी, हा तर नियतीचाच डाव आहे. लढला तो जगला आणि हारला तो संपला. इथे तर फक्त जगण्याला भाव आहे. मित्रांनो, जबाबदारीला जात, धर्म, दिवस, रात्र, ऊन, पाऊस, लहान किंवा मोठं असं काहीच माहीत नसतं. ते फक्त येऊन पडते. मित्रांनो, समाधानी व्हायचं असेल तर जे आपल्या तत्वात बसत नाही त्या लोकांचा जास्त विचार करत बसू नका. मग ते जवळचे असोत किंवा दूरचे असोत. समर्थ म्हणतात, वेळ खूप मोठी आहे, खूप शक्तिशाली आहे, खूप बलवान आहे. वेळ जेव्हा न्याय करते तेव्हा साक्ष आणि पुराव्यांची गरज नसते. मित्रांनो, काही गोष्टी पैसा वाचून नडतात तर काही गोष्टी माणसां वाचून नडतात. म्हणून जीवनामध्ये फक्त पैसा असून चालत नाही, तर काही जीवाभावाची माणसंही सोबत असावी लागतात. समर्थ म्हणतात, जीवनात अशक्य असं काहीच नाही. फक्त जे गेलं आहे ते सोडून द्या. जे आहे त्याचा स्वीकार करा आणि जे घडायचं आहे त्याच्यावर विश्वास ठेवा. मित्रांनो, आयुष्यामध्ये संघर्षाचा वनवास भोगल्याशिवाय सुखाचा राजयोग कधीच येत नाही. चांगलं काम करताना बदनामी झाली तरी घाबरू नका, कारण बदनामीची भीती त्याच लोकांना असते ज्यांच्यामध्ये नाव कमवायची हिम्मत नसते. मित्रांनो, जर तुम्हाला नाव कमवायचं असेल तर पुढं गेलंच पाहिजे. बदनामी करणारे कितीही येऊ द्यात, तुम्ही घाबरू नका आणि तुम्ही त्या लोकांकडे लक्ष देखील देऊ नका. मित्रांनो, जेव्हा वाघ रस्त्याने चालतो तेव्हा कुत्रेही भुंकतातच, पण त्या भुंकणाऱ्या कुत्र्याकडे न बघता आपला मार्ग आपण सोपा करत जायचं. पुढं एक एक पाऊल
आपण टाकत जायचं. मित्रांनो, आपल्या आयुष्यातील विरोधक हे आपल्या जीवनातील गाडीचे इंधन असतात, ज्यांच्यामुळे आपली गाडी प्रगतीच्या दिशेने सुसाट पळते. मित्रांनो, आपण आपल्या चारित्र्याचा एक चांगला आदर्श समाजात ठेवला पाहिजे, जेणेकरून लोक त्याचे अनुसरण करू शकतील. आयुष्यात शिकणे कधीही थांबू नका. आपण लहान मुलांसारखं नेहमीच विचार करत राहिलं पाहिजे. आपण पुन्हा पुन्हा लहान मूल झालं पाहिजे आणि भविष्याबद्दल स्पष्टपणे विचार करायला सुरुवात केली पाहिजे. मित्रांनो, यशस्वी लोकांकडून घेतलेले ज्ञान कधीही वाया जात नाही. आपण एक आव्हानात्मक आणि एक मोठे ध्येय नेहमी आपल्या समोर ठेवले पाहिजे, जे साध्य करण्यासाठी लोक विचार करतात, कारण ध्येयाशिवाय जीवन निरर्थक आहे. मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला या व्हिडिओतून नक्कीच काहीतरी शिकायला मिळालं असेल. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. तसंच ती घंटी देखील वाजवायला विसरू नका, जेणेकरून आपल्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. जय जय रघुवीर.